हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी. सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत छान अशी चटपटीत म्हणजेच तिखट गोड आंबट अशा सर्व चवींची उपवासाची थाळी. ही थाळी करताना जे पदार्थ आपण बनवणार आहोत ते सर्व प्रकारच्या उपवासांमध्ये म्हणजेच एकादशी, शिवरात्री, नवरात्री अशा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या उपवासांमध्ये आपण खाऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्याआधी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजेच रेसिपी ट्राय करताना पदार्थ चुकणार नाही आणि नक्कीच पदार्थ हे चवदार बनतील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बऱ्याच लोकांना साबुदाणा आवडत नाही, तर उपवासामध्ये काय खावे प्रश्न पडतो. तर तोच साबुदाणा कसा खाल्ला जाईल तोही आवडीने, आणि सोबतच गोड आंबट असे पौष्टिक पदार्थही उपवासामध्ये बनवून खावे, जे की आपल्या तोंडाची चव वाढवणार आहे. असे पदार्थ बनवायला चला पटकन सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण साबुदाणा खिचडी बनवूया. त्यासाठी येथे मी रात्रीच साबुदाणा भिजत घालत आहे. येथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ करायचा आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी जेवढा साबुदाणा आहे त्या बरोबरीनेच साबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचे आहे, म्हणजे साबुदाणा परफेक्ट भिजला जाईल. बघू शकता साबुदाणा बुडेल एवढेच पाणी ठेवलेले आहे. आता भांड्यावर झाकण ठेवायचे आणि रात्रभर साबुदाणा भिजून द्यायचा. आता आपण सकाळी साबुदाणा चेक करून बघत आहोत. एकदम मोकळा, बिलकुलही ओलसरपणा साबुदाण्यामध्ये राहिलेला नाहीये आणि साबुदाणा एकदम परफेक्ट भिजलेला आहे. तर 1 कप साबुदाणा आहे, तर येथे मी 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेली आहेत. तर शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत, तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट बिलकुल जाडसर ठेवायचा नाही आणि एकदम फाईन पावडर पण करायची नाहीये. आता येथे मी 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत, त्याही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. हिरव्या मिरच्या ह्या कापण्याऐवजी ठेचून किंवा ग्राइंड करून घेतल्या तर साबुदाण्याची चव जास्त वाढते. येथे शेंगदाण्याचा कूट कपामध्ये काढून घेतला आहे. 1 कप शेंगदाणे ग्राइंड केल्यानंतर त्याचा कूट हा 1.5 कप भरतो. तर 1 कप साबुदाण्यासाठी 1च कप शेंगदाण्याचा कूट भरपूर होतो. येथे उरलेला अर्धा कप शेंगदाण्याचा कूट आपण घालणार नाहीये. 1 कप साबुदाण्यासाठी 1 कपच शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. आता आपण गॅसवर कढाई ठेवली आहे. कढाई गरम झाली की तेल घालायचं. तेल अगदी कमीच घालायचं आहे. जास्त तेलाची साबुदाणा खिचडी खाल्ली जात नाही, त्यामुळे शक्य होईल तेवढे कमीच तेल घालायचे. त्यावर मिरचीचा ठेचा घालायचा, छान परतून घ्यायचा आणि साबुदाणा ॲड करायचा आणि सर्व व्यवस्थित एकजीव करायचं आणि 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेवर साबुदाणा छान शिजतो आणि मऊसूत होतो. तोपर्यंत एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याच्या फोडी करून घेऊया. एक 1.5 मिनिटानंतर झाकण काढायचे, साबुदाणा हलवून घ्यायचा आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या. चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पुन्हा एखादा मिनिट वाफवून घ्यायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. एखाद्या मिनिटानंतर झाकण काढून छान फुल गॅसवरती साबुदाणा परतून घ्यायचा. साबुदाणा व्यवस्थित परतून झाला की गॅस बंद करायचा. साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे. आता आपण साबुदाणा खिचडी सोबत खायला शेंगदाण्याची आमटी बनवूया. अगदी कमी साहित्यात तयार होते शेंगदाण्याची आमटी. आमटीसाठी येथे अर्धी वाटी शेंगदाणे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंड करून घेऊ. यामध्ये तुम्ही अजून चव वाढवण्यासाठी कोथिंबीरच्या काड्या घालू शकता.
बघू शकता जाडसर वाटण तयार झालेले आहे. तर आपण यात थोडे पाणी घालून फाईन पेस्ट बनवून घेऊया. आता गॅसवर कढाई गरम झालेली आहे. तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे घालायचे. जिरे तडतडले की वाटण घालायचं आणि हवे तेवढे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान अशी उकळ येऊन द्यायची. परफेक्ट अप्रतिम चवीची शेंगदाणा आमटी तयार झालेली आहे. मस्त साबुदाण्यामध्ये मिक्स करून फस्त करायची आहे. तर आता नेक्स्ट आपण रायता बनवणार आहोत. तर येथे रायत्यासाठी अर्धा वाटी दही घेतले आहे. दही छान फेटून घ्यायचे. दही फेटून घेतले की एक उकडलेला बटाटा घ्यायचा. छान पाहिजे त्या आकारात तोही कट करून घ्यायचा. त्याचे काप करून घ्यायचे. बटाट्याचे काप झाले की इकडे कढाई गरम झालेली आहे. त्यात तेल घालायचं. जिरे घालायचे. एक हिरवी मिरची कापून घालायची आणि शेंगदाणे घालायचे. छान परतून घ्यायचे आहे. परतले की थोडे शेंगदाणे वरतून घालायला काढून घ्यायचे आणि बटाटे घालून छान परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. व्यवस्थित परतले की सर्व जिन्नस दह्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायला घ्यायचं. वरून शेंगदाणे आणि कोथिंबीर पेरायची. छान असा रायता बनून तयार झालेला आहे. अगदी झटपट बनतो. आता आपण बघूया खीर. तर खीर बनवण्यासाठी येथे कढाईमध्ये थोडे पाणी घालायचे. त्यात जाळी किंवा स्टँड ठेवायची. त्यावर 2 स्वच्छ धुतलेले रताळे ठेवायचे. कढाई काळी होऊ नये म्हणून पाण्यात लिंबाची फोड घालायची आणि रताळ्यावरती झाकण ठेवून 7-8 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे. 7-8 मिनिटांनंतर सुरी घालून चेक करूया. रताळे छान वाफलेले आहेत. आता ते काढून घेऊ. थंड झाले की त्याचे साल काढून घ्यायचे. व्यवस्थित रताळ्याचे साल काढून घेतले की रताळे किसून घ्यायचे. म्हणजे खिरीला छान असे टेक्स्चर येते. रताळे किसून झाले की कढाई गरम करायला ठेवायची. 2 चमचे तूप घालायचं. बदामाचे काप घालायचे आणि रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. थोडेसे गार्निशिंगसाठी काढून घ्यायचे. उरलेल्या यात रताळ्याचा किस घालून घ्यायचा. छान व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे खूप अशी खमंग खीर तयार होते. व्यवस्थित परतून घेतलं का दूध घालायचं. साईसकट दूध घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता साखर घालायची. साखर घातली की छानपैकी व्यवस्थित हलवून घ्यायचं. सर्व जिन्नस एकजीव झालं. छान उकळ येऊ द्यायची. खीर घट्ट व्हायला लागते त्यावेळेला वेलची पूड घालायची. छान हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. झाकण ठेवायचं. मस्त अप्रतिम चवीची रताळ्याची पौष्टिक खीर तयार झालेली आहे. सर्व पदार्थ तयार झालेले आहेत. आता थाळी तयार करूया. ताटामध्ये मस्त साबुदाणा खिचडी, सोबतच शेंगदाण्याची आमटी, मस्त रायता, अप्रतिम चवीची रताळ्याची खीर, तसेच खजूर आणि तळलेल्या मिरच्या. खाल्ल्यानंतर मन तृप्त होईल अशी अप्रतिम, चवदार, पौष्टिक सर्व चवींचा आस्वाद घेता येईल. आणि एवढे सारे पदार्थ, तेही इतके रुचकर, तर उपवास ठेवायला कोणाला आवडणार नाही. चला तर मग तुम्हीही नक्की ट्राय करा आणि उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.